नमस्कार, आज शिकणार आहोत खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी 6 ते 6 डॉटची। आपण 2 डॉटला रेष मारून खालून गोल करून घ्यायचे आणि खालचे 3 डॉटला ही रेष मारून खालून गोल करून घ्यायचे। बघू शकता वरती आपल्याला पानाचा असा आकार तयार करायचा आहे। हे बघा 2 डॉटला मी रेष भिडून घेणार आहे। नंतर आपल्याला काय करायचं आहे, खालून थोडं असं गोल घ्यायचं आहे आणि सरळ रेष मारून आपल्याला अजून खालून गोल करून घ्यायचं आहे आणि असा पानाचा आकार द्यायचा आहे। खूपच सुंदर आणि सोपी कलरफुल आपली रांगोळी होणार आहे। पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, यूजफुल व्हिडिओ आहे, कारण मी सोप्या पद्धतीने रांगोळी आणली आहे। ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे। अशा पद्धतीने वरतीही आपल्याला पानाचा आकार असा काढून घ्यायचा आहे। इथूनही 2 डॉटला रेष भिडवून हे बघा अशा पद्धतीने खालून गोल करून सरळ आपल्याला रेष ओढून अजून आपल्याला खालून असं गोल करून घ्यायचं आहे आणि वरतीही आपल्याला असा पानाचा आकार असा द्यायचा आहे। आणि आपल्याला काय करायचं आहे, थोडं थोडं खाली हाफ लाल कलर मी भरून घेणार आहे, वरती पिवळा कलर भरून घ्यायचा आहे आपल्याला, हाफ कलर असा। चारी बाजूला आपल्याला सेम अशाच पद्धतीने कलर भरून घ्यायचा आहे। हे बघू शकता तुम्ही, अगदी कोणालाही येईल एवढी सोपी रांगोळी, दिसायला कठीण वाटते। आपल्याला अशा पद्धतीने लाल कलर भरून घ्यायचा आहे हाफ। नंतर आपल्याला वरतीही अशा पद्धतीने खालून लाल कलर भरून घ्यायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, थोडा वरती आपल्याला पिवळा कलर असा भरून घ्यायचा आहे। बघू शकता खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी आहे आणि कलरफुल आपली रांगोळी आहे। कारण मी कलर कॉम्बिनेशन ही दाखवला विरुद्ध कलर, आणि अगदी कोणालाही येईल एवढी सोप्यात सोपी मी रांगोळी आणते। कारण ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी माझे खास व्हिडिओ असतात। हे बघा खालूनही अशा पद्धतीने आपल्याला हाफ कलर भरून घ्यायचा आहे। मध्ये आपल्याला शुभ स्वस्तिक असं काढून घ्यायचं आहे। शुभ स्वस्तिक असं आपल्याला अशा पद्धतीने काढून मध्येही आपल्याला पाकळ्या अशा छोट्या छोट्या काढून घ्यायच्या आहे चारी बाजूला। बघा किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार होते, बघू शकता तुम्ही। त्याच्यातही आपल्याला मध्ये गोल करून कलर भरून घ्यायचे आहेत। मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी नक्कीच तुम्ही काढा ही रांगोळी, खूप शुभ आहे आणि नक्कीच ट्राय करा तुम्ही। इथेही छोटे छोटे आपल्याला डॉट पाडून घ्यायचे आहेत। बघू शकता किती सुंदर अशी आणि सोपी आपली रांगोळी तयार होते। छोटे छोटे आपल्याला डॉट चुटकीने पाडून घ्यायचे। इथंही आपल्याला दिव्याचा आकाराने रेषा ओढून घ्यायच्या आहेत। आपल्याला फक्त रेषा ओढत जायचे बघा अशा पद्धतीने एकसारख्या। नक्कीच माझा पूर्ण व्हिडिओ बघत जा, यूजफुल व्हिडिओ असतो। चारी बाजूला आपल्याला सेम त्या पद्धतीने करून घ्यायचे आहे, रेषा ओढून घ्यायच्या आहेत। इथेही आपल्याला एक डॉट पाडून पंच करून घ्यायचे आहे एका बोटाने, एक डॉट पाडून एका बोटाने दाबून घ्यायचे आहे। माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत नक्कीच मला कमेंट करून सांगा। कारण मी अशा पद्धतीने खूपच सोप्या रांगोळ्या आणत असते, तुम्ही नक्की ट्राय करा।
नक्की येईल तुम्हालाही. आणि ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. नक्कीच शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघत जा.